नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या कापूस पिकामध्ये पांढरी माशी, थ्रिप्स आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या किडींचा प्रादुर्भाव वाढला तर पानांचे नुकसान होते, झाडाची वाढ खुंटते, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुले व पाते व लहान बोंडे हे टिकवण्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची अशी फवारणी ज्यामुळे आपणास सर्व समस्यांवर मात करता येणार आहे. यासाठी औषधांची निवड करत असताना सर्वप्रथम रॉनफेन, त्याचसोबत गोदरेज डबल आणि त्याचसोबत विद्राव्य खत जे म्हणजे 05234 आणि त्याचसोबत एक सिलिकॉन बेस स्टिकर यांचा योग्य वापर कसा करावा, याचा पिकांमध्ये काय फायदा होणार, तसेच याची फवारणी करताना प्रमाण किती घ्यावे, फवारणीसाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम रॉनफेन हे बेस्ट ॲग्रोलाईफ या कंपनीचे कीटकनाशक आहे. यामध्ये पायरिफ्रॉक्झिफेन 8% तसेच डायनेटोफ्युरॉन 5% व डायफेन्थ्युरॉन 8% इतके प्रमाण आहे. यामुळे हे कीटकनाशक किडींवर 3 प्रकारे आघात करते. ते म्हणजे हे आंतरप्रवाही तसेच स्पर्शजन्य व स्टमक ॲक्शन म्हणजेच पोटात गेल्यावर हे कीटकनाशक किडींच्या तिघी अवस्था म्हणजेच अंडी, पिले तसेच प्रौढ या सर्वांचे नियंत्रण करते. या कीटकनाशकामुळे जवळजवळ सर्वच रसशोषक किडींचे नियंत्रण होते. यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी, तुडतुडे, मावा व फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स तसेच लाल कोळी म्हणजेच रेड माइट यासारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण करते. याचे प्रति एकर 200 लिटर पाण्यासाठी 330 मिली इतके प्रमाण घ्यावे, तसेच 15 लिटर पंपासाठी 30 मिली इतके प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो. यानंतर फवारणीमधील दुसरे महत्त्वाचे औषध म्हणजे गोदरेज डबल. यामध्ये होमोब्रासिनोलाइट हा घटक आहे. या PGRचा वापर कापूस पिकांमध्ये पात्या व फुलांची संख्या वाढवण्यासाठी तसेच फुलगळ रोखण्यासाठी केला. हे परागीकरणाची कार्यक्षमता सुधारून बोंड धारणेचे प्रमाण वाढण्यास मदत करते. या औषधामुळे झाडांची प्रजनन क्षमता सुधारून जास्तीत जास्त कळ्या व फुले लागण्यास मदत करते. तसेच झाडावरील पात्या, फुलांची होणारी गळ कमी करते. तसेच सततचा पाऊस किंवा कडक ऊन यामुळे पिकाला बसणारा ताण सहन करण्याची ताकद देते. याचे प्रति 15 लिटर पंपासाठी 8 ते 10 मिली इतके एकरी, तर एकरी 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली इतके प्रमाण घेऊन फवारणी करावी. यानंतर तिसरा व महत्त्वाचा घटक म्हणजे विद्राव्य खत. विद्राव्य खताची निवड करत असताना आपण 05234 म्हणजेच मोनोपोटॅशियम फॉस्फेट या विद्राव्य खताचा वापर करणार आहोत. याच्या फवारणीमुळे पांढऱ्या मुळांचा विकास होतो व जमिनीतील अन्नद्रव्य शोषण क्षमतेमध्ये वाढ होते. यामुळे झाडाला ऊर्जा मिळून कळ्या म्हणजेच पाते टिकवून राहतात. फूल तसेच बोंडगळ प्रभावीपणे रोखली जाते. तसेच पालाशमुळे बोंडांचा आकार मोठा होतो. तसेच कापसाची प्रत चमक येते. तसेच वजन देखील वाढते आणि झाडाची रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते. याचे प्रतिपंप 15 लिटर पाण्यासाठी 80 ते 100 ग्रॅम तसेच प्रति एकर 1 ते 1.5 किलो इतके प्रमाण घ्यावे. 05234चे कॉम्बिनेशन करताना त्याचे कॅल्शियम व मॅग्नेशियम सोबत कॉम्बिनेशन करणे टाळावे. ही फवारणी करताना यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर म्हणजेच स्प्रेडर वापरल्यामुळे हे स्टिकर पानावर
औषध जलद आणि एकसमान पसरवून त्याची कार्यक्षमता 10 पटीने वाढवते. यामुळे औषध वाया जात नाही आणि कमी प्रमाणात वापरूनही आपल्याला चांगले परिणाम मिळतात. पण मित्रांनो, फक्त एक फवारणी केली म्हणून कापसाचे भरपूर फुले आणि बोंडे मिळतील असे नाही. त्यासाठी किडींचे निरीक्षण, तसेच संतुलित खत व्यवस्थापन, रोगांचे नियंत्रण, तसेच फुलोरा अवस्थेमध्ये व बोंडधारणा अवस्थेमध्ये योग्य नियोजन हे सर्व एकत्रितपणे केले तर कापसाचे उत्पादन वाढवण्यास मदत होऊ शकते. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.